चला तर मंडळी, उकळत्या तेलामध्ये शिळी चपाती टाकून अतिशय युनिक अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत, जी की तुम्ही आजवर कुठे खाल्ली तर नसेल, पण विचार देखील केला नसेल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे ना पोळे घेतलेले आहे, तसंच इकडे तेल गरम व्हायला ठेवलं। आता हे तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ही पोळी टाकून घ्यायची आहे। पोळी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। जर तुम्हाला पोळी तेलामध्ये तळायची नसेल तर तुम्ही पोळीला थोडंसं तूप लावून तुम्ही ती डायरेक्ट तव्यावरती कुरकुरीत होईस्तवर भाजून घेऊ शकता। फक्त तिला तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही ना तेलात तळण्याची प्रोसेस एकदम स्किप करून अगदी हेल्दी आणि आणखीनच टेस्टी होण्यासाठी तूप लावून पोळी भाजली ना तरी सुद्धा चालेल, फक्त कुरकुरीत भाजायची आहे। आता आपली पहिली पोळी देखील तळून झालेली आहे। सेमच पद्धतीने आपण ही पोळी देखील कुरकुरीत होईस्तवर तळून घेऊया। आपल्याला हा पदार्थ जरा वेगळा आणि चविष्ट, तसाच महिनाभर जरी ठेवला ना तरी खराब होणार नाही असा पदार्थ आपण बनवतोय। त्यामुळेच ना आपल्याला ही पोळी एकदम कुरकुरीत तळून घ्यायची आहे। आता इथे पोळ्या तळून झाल्या की लगेचच इथे घेतलेली आहे 10-12 बदाम, तसेच 4 खजूर घेतल्या। खजूरमधली बी काढून टाकायची आहे आणि आपल्याला हे बदाम आणि खजूर देखील तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। पण ना तुम्हाला तेलामध्ये जर हा पदार्थ बनवायचा नसेल ना तर सांगितल्याप्रमाणे पोळी भाजून झाल्यानंतर थोड्याशा तुपामध्ये तुम्ही हे सुद्धा थोडंसं रोस्ट करून किंवा भाजून घेऊ शकता। तर इथे पहा, पोळी आणि बदाम खजूर हे सगळं छान असं तळून झालेलं आहे। आता याला थोडंसं नॉर्मल थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ही चपाती जी आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी तळल्या गेलेली आहे। आता हिला ना थोडंसं थंड करून घेतलं आणि त्यानंतर पोळी जी आहे ते थोडीशी बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं। आता इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही सर्व पोळी जी आहे ना ते टाकून घ्यायची आहे। एकदम कुरकुरीत अशी तळल्या गेलेली आहे। अशी जरी खाल्ली ना तरी अतिशय चविष्ट लागते। पण आजचा पदार्थ ना अशी खाऊन अजिबातच टेस्ट येणार नाही, कारण त्या पदार्थाला तुम्हाला ही सर्व प्रोसेस किंवा रेसिपी फॉलो करायची आहे आणि तो पदार्थ तुम्हाला आवर्जून बनवायचा आहे। तुम्ही ना सणासुदीला सुद्धा इतकी टेस्टी रेसिपी बनवली नसेल, इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होते। तोपर्यंत इकडे मिक्सरला छान असं हे वाटून घेतलेलं आहे। काहीच यामध्ये घालायचं नाही आहे, तसंच टाकून घेतलं आणि वाटून घेतलं। होईल तितकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे पॅन गरम व्हायला ठेवला। पॅनमध्ये पाऊण वाटी इतकी साखर घालून घ्यायची आहे। आता इथे ना हा पदार्थ बनवण्यासाठी साखरेमध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही, किंवा ही रेसिपी करत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही, तरच महिनाभर ठेवली ना तरी सुद्धा ही रेसिपी टिकेल। तर पहा, थोड्या वेळानंतर चांगली आच लागल्यानंतर ही साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे। तर आज आपल्याला ना अशा पद्धतीने ह्या साखरेचं कॅरमल तयार करून घ्यायचं होतं आणि ते पाहू शकता अगदी 2-4 मिनिटांमध्येच इथे साखरेचं कॅरमल तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने झालं पाहिजे, जसा मध असतो ना मधा प्रकारे झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी दूध लागणार आहे। सुरुवातीला साखरेमधून खूपच म्हणजे हे निघतं, तसंच खूप गरम असते। तर हळूहळू पहा अशा पद्धतीने आपल्याला कॅरमलाइज साखर जी आहे ती जमा होऊन येते। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ती दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। पूर्णपणे दुधामध्ये कॅरमल झालेली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं नाही। त्यानंतर हे मिश्रण टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे जोपर्यंत घट्ट एकसारखं होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता जरी आपण यामध्ये दूध घातलं ना तरी सुद्धा हा पदार्थ अगदी महिनाभर ना आरामात टिकतो बरं का। फ्रीज शिवाय तुम्ही 5-6 दिवस ठेवू शकता, शिवाय फ्रीजमध्ये ठेवलं ना तर महिनाभर हा पदार्थ आरामात टिकतो। कारण आपण इथे साखरेचा पाक बनवत असताना किंवा साखर कॅरमलाइज करत असताना पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही। थोडक्यात आपण हा पदार्थ बनवताना कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीत, त्यामुळेच हा पदार्थ जास्तीत जास्त दिवस टिकतो। आता आपण पोळीचं जे सारण होतं ते यामध्ये घालून घेतलं। त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं। आपल्याला यामध्ये घालायची आहे विलायची पावडर। तर पाऊण ते अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घालून घ्यायची आहे। वेलची पावडरमुळे हा पदार्थांना आणखीन छान अशी चव येते।
त्यामुळे वेलची पावडर आवर्जून घाला. तसंच अखंडित तुम्ही यामध्ये बडीशोप जरी घातली ना तरीसुद्धा चालेल. तीसुद्धा दाताखाली आल्यानंतर हा पदार्थ खाण्यासाठी आणखीनच रुचकर आणि चविष्ट लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर बडीशोप असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये अखंडित थोडीशी टाकू शकता. आता हा पदार्थ आपल्याला परतवत असताना 1 चमचा साजूक तूप त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. साजूक तुपामुळे या पदार्थाला छानशी चवही येते, तशीच चकाकी देखील येते. त्यामुळे अवघ्या 1 चमचा तुपामध्ये आपण हा पदार्थ बनवतोय. तुमच्या लक्षात आलं आहे का? तर आपण कुठेही जास्त प्रमाणात तूप किंवा तेलाचा वापर न करता 1 चमचा तुपामध्ये होणारा हा पदार्थ अतिशय चविष्ट तयार होतो. आता थोड्या वेळासाठी आपल्याला हे मिश्रण अशाच प्रकारे परतवत राहायचं आहे आणि थोड्याच वेळानंतर तुम्ही पाहू शकता याचा छानसा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. असा गोळा तयार झाला की लगेचच आपल्याला इकडे तयारी करून घ्यायची. आता ही तयारी ना तुम्ही अगोदर देखील करून घेऊ शकता. तर इथे एक साईडला आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता साजूक तूप जर नसेल तर तुम्ही इथे तेल लावू शकता, पण बटर पेपरला तेल किंवा तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं हे तयार मिश्रण आपल्याला या बटर पेपरवरती टाकून घ्यायचं आहे व तसंच याची वडे थापून घ्यायची आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण शिळ्या चपातीपासून अतिशय चविष्ट आणि महागातली महाग वस्तू आज बनवत आहोत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी शिळ्या चपातीपासून बर्फी. चवीला म्हणाल ना तर खव्या माव्याच्या बर्फीला देखील मागे टाकेल इतकी चविष्ट होते. खवा मावा वापरून केलेली बर्फी सुद्धा इतकी चविष्ट लागणार नाही, इतकी चविष्ट ही आपली शिळ्या चपातीची बर्फी तयार झालेली आहे. आता बर्फी पूर्णपणे सेट करून घेतली. तशीच आकर्षक दिसण्यासाठी इथे थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहे. आता इथे ना तुम्हाला नसतील ड्रायफ्रुट्स वापरायचे तर नाही वापरले तरी सुद्धा चालेल, पण बर्फी छान दिसावी यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे. अर्ध्या तासासाठी ही बर्फी सेट करून घेतली. छान अशी सेट झालेली आहे. बोटाने दाबलं तरी सुद्धा दाबल्या जात नाही. एकदम व्यवस्थित अशी सेट झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कट करू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेणार आहे. तुम्ही ना अगदी डायमंड शेपमध्ये सुद्धा ही बर्फी कट करून घेऊ शकता. खायला खूपच चविष्ट होते. त्यामुळे तुम्ही कटिंग कशी करता यापेक्षा तुमची बर्फी अतिशय चविष्ट लागणार आहे. तर खूपच सुंदर अशी आपली ही बर्फी बनून तयार झालेली आहे. तर कट करून झालेली आहे आणि पाहू शकता सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झाली आहे. अतिशय चविष्ट लागते. एकदा ना थोड्या प्रमाणात का होईना तुम्ही ही बर्फी नक्की बनवून पहा. आठवड्यातून 4 वेळा तरी आपल्या 2-2 पोळ्या अशा शिल्लक राहतात किंवा रोजच राहतात. तर तुम्ही ना एकदा अशा प्रकारची ही बर्फी बनवून नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची ही शिळ्या चपातीची मस्त अशी बर्फी कशी झाली होती ते. खरंच खावा मावा न वापरता अगदी माव्याच्या टेस्टची ही बर्फी झालेली आहे. अतिशय मस्त झालेली आहे. दिसायलाही सुरेख दिसते. आमच्या घरामध्ये तर बनवली कीच फस्त झालेली आहे. सगळी संपवून टाकली, इतकी आवडीने ही बर्फी खाल्ली. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा ही बर्फी नक्कीच आवडीने खातील. एकदा बनवून पहा. तुम्ही ना एखादं फंक्शन असेल तर त्यावेळेला सुद्धा ही शिळ्या चपातीची बर्फी बनवाल, इतकी चविष्ट ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकनला ऑन करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.